हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. त्याचं नाव आहे कोकण नगरी. कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्हाला माहिती आहे की आता पाऊस पडतो आहे, असंख्य फुलं वगैरे आपल्याकडे येतात. जिथे सपाट भाग असेल, जिथे कातळ भाग असेल, तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं येतात. तर पावसाळ्यात दरवर्षी एक छान असं बहर येणारं फूल म्हणजे ज्या खूप अशी तुम्हाला बघायला मिळेल, अशी सगळीकडे ती झाडं दिसणारी ती म्हणजे आहेत रानटी. तेरडा तुम्ही म्हणू शकता किंवा थिरडा पण म्हणू शकता. तर रानटी पण आहे आणि आपल्याकडे जो आपण देवासाठी वापरतो म्हणजे जी फुलं वापरतो तर त्याच्यामध्ये पण ती फुलं आहेत. पण रानटी सगळ्यात आधी येतात. जसं पाऊस पडतो त्या दरम्यान ना, जिथे तुमचं कातळ भाग असेल, जिथे तुमचं डोंगर भाग असेल, जिथे शेतं वगैरे असं शेतांच्या बांधांना पण ते येतात रानटी तेरडे. तर आत्ता ना, मी आधी पण व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तुम्हाला की तेव्हा नुकतेच आले होते. पाऊस स्टार्ट झालेला तेव्हा मग ते जमिनीतनं वर आले होते आणि त्यांची जी वाढ आहे ना, ती झपाट्याने खूप फास्ट होते. त्यांची जी वाढ आहे प्रचंड म्हणजे पटकन वाढ होते. त्याच्यामुळे आत्ता त्यांना ह्या सीझनमध्ये पावसाळ्यामध्ये त्याला छान फुलं येतात. आता तिरड्यामध्ये पण खूप सारे प्रकार आहेत. गावठी जे आपण आहेत देवासाठी वगैरे वापरतो किंवा आत्ता ते आपल्या घराभोवती वगैरे असतात रुजलेले. तर त्याच्यामध्ये पण छान छान कलर्स वगैरे आहेत. पण रानटीमध्ये सुद्धा खूप छान छान कलर आहेत. तर आज मी ते तुम्हाला दाखवणार आहे. पण त्याआधी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत छान छान व्हिडिओज येतील. तर आज मी तुम्हाला ते दाखवणार आहे आणि मेन म्हणजे कलरचे जे असतात ना ते पण तुम्हाला दाखवणार. मी 3 प्रकारचे तुम्हाला आधी कलर सांगितले आहे रानटीमध्ये. याच्यापेक्षा पण असतील सुद्धा, पण आमच्याकडे जे जे दिसतात कलर जे येतात ते सांगणार आहे. एक राणी कलर म्हणजे डार्कमध्ये असं जांभळा, त्याच्यानंतर एक व्हाईट कलरमध्ये येतं, त्याच्यानंतर अजून एक असं पिंक येतो. पिंक पण पिंक नाही असं एकदम फेंट येतो, तो पण एक दाखवतो. ती फुलं आलेली आहेत. व्हाईट मला दिसलं नाही आहे, पण ही 2 जे कलर आहेत ना ते दिसले आहेत. तर मी आज तुम्हाला ते दाखवणार आहे आणि लहानपणी आम्ही कसे वगैरे खेळायचो त्याला धरून ते पण तुम्हाला दाखवणार आहे. सो चला दाखवते. तर आता मी तुम्हाला दाखवणार, पण त्याआधी ना तुम्हाला एक असं फुलपाखरू बघायला मिळेल असं येल्लोमध्ये आणि ही जी फुलपाखरं आहेत ना, बघा इथे बसलं आहे बघा, फिरत आहे. तर हे जे फुलपाखरू आहे ना, ते फक्त ना ह्या दिवसांमध्येच बघायला मिळतात. म्हणजे पावसाळ्यातच येतात आणि त्यांचं जे आयुष्य असतं ते फार कमी असतं. म्हणजे फुलपाखरांचं तुम्हाला माहिती आहे की आयुष्य फार सेकंदाचं असतं. पण ही जी फुलपाखरं आहेत ना, ती तुम्हाला बघायला मिळते. जशी बाकीची फुलपाखरं आपल्याला दर ह्याला बघायला मिळतात, तसं ना हे फक्त पावसाळ्यात बघायला मिळतात. बघा येल्लो कलरचे आहे मस्तपैकी आणि हे ना असे कळपने असतात म्हणजे ग्रुपने असतात. आता हा सिंगल आहे इथे, पण जर तुम्ही सकाळी वगैरे बघितलं ना, तर सगळीकडे असे झाडांवरती बसलेले असतात येल्लो कलरमध्ये. आणि इथं मी आता तुम्हाला जे बोलली ना मगाशी तिरडे वगैरे आणि त्याला बीसुद्धा आलेली आहे. तुम्ही बघू शकता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याची जी वाढ आहे ती खूप झपाट्याने होते. त्याचप्रमाणे आत्ता पावसामध्ये त्याला छान फुलं पण येतात आणि ते फुलं पण आलेली आहेत. हे बघा, तर याला तिरडा म्हणतात आणि दिसायला पण फूल एकदम नाजूक आणि छान असे बघा, तुम्ही बघू शकता. तर आम्ही लहानपणी ना ह्याला कोंबड्या म्हणायचो. आम्ही खेळायचो. हे जे वरचं जे आहे ना, दाखवते तुम्हाला. हे बघा, हे जे वरचं आहे ना, ते असं सेम कोंबड्यांसारखं वाटतं. तर आम्ही ह्याच्याने खेळायचो लहानपणी. सो अशा प्रकारचं हे तिरड्याचं झाड आहे. तुम्ही काही म्हणू शकता, थिरडं म्हणू शकता किंवा तिरडे म्हणू शकता. आणि हे बघा सगळीकडे आहे आणि खूप ना असं तुम्ही असं सिंगल बघायला नाही मिळणार. असं तुम्हाला सगळीकडे ना दाट अशी झाडं बघायला मिळतील. तर ना आता या सीझनमध्ये बघा मस्तपैकी फुलं वगैरे यायला लागलेत. ह्या बघा कळ्या कशा असतात, ह्या कळ्या आहेत आणि ही फुलं आहेत. तर अशा पद्धतीने ही सगळी फुलं येतात आणि सगळीकडेच बघा हा पूर्ण जो एरिया आहे ना, ह्याच्यामध्ये पूर्ण ते भरलेलेच आहे बघा. ह्याला अजून आलेले नाही आहेत, पण आता ह्याला कळ्या वगैरे येतील. तर ही सगळी रानटी तेरडे आहेत आणि ह्याचा उपयोग म्हणजे आता काय तुम्हाला सांगायचं झालं तर उपयोग असा आहे, आता आमच्याकडे जसे गौरी गणपती येतात, तर तसेच गौरीमध्ये जे काही म्हणजे गवर आणायला वगैरे जातात, तर त्याच्यामध्ये जे काही गौरीला संबोधलं जातं झाड म्हणजे हेच आहे, ते तिरड्याचं झाड. तर हेच तिरडे वापरले जातात. जे अजून लहान आहेत, याच्यापेक्षा पण मोठे होतात. त्याच्यानंतर मग तुम्ही व्हिडिओ वगैरे आहेत आपल्या चॅनलवरती, तिथे जाऊन बघू शकता. तर हे तिरडेच असतात. गौरीचं रूप म्हणून ह्यांच्याकडे बघितलं जातं आणि जे काही आपण गौरी आणायला जातो, तर हेच घेऊन जातो तिरडे आणि तिथे मग पूजून वगैरे त्यांना घेऊन येतो. थोडक्यात ते गौरीचं तुम्ही झाड म्हणू शकता. म्हणजे त्या गौरी गणपतीमध्ये ह्या झाडाचं जास्ती महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात आम्ही गौरीचं जे काही आपण गौरी आणतो त्याला हे तिरडे वापरले जातात आणि फुलं वगैरे पण ही वापरली जातात देवाला वगैरे. आता मी हे तुम्हाला रानटी सांगितलं. जे आता आपण जे गावठी फुलं वगैरे आहेत, जे आपण वापरतो, ह्यांची साईजपेक्षा ना हे खूप मोठे असतात. म्हणजे ते गावठी जे असतात आणि त्याच्यामध्ये कलर खूप छान छान असतात. एक लाल कलर येतो, एक अबोली कलर येतो. तर अजून पण त्याच्यामध्ये कलर
आहेत एकदम डार्कमध्ये पण. आणि ती जी फुलं असतात ना एकदम नाजूक असतात. आता ही पण फुलं खूप नाजूक आहेत, पण एक फरक यांच्यामध्ये काय आहे गावठी आणि रानटीमध्ये. जी रानटी आहेत ना त्यांची तुम्ही साईज बघू शकता, साईज खूप छोटी असते. पण जे आपले गावठी वगैरे घरासमोर वगैरे लावलेले तुम्ही बघू शकता, घरासमोर वगैरे ना ते तिरडे लावलेले असतात. बी जेव्हा येतं, सीझन होऊन गेलेलं आहे, फुलं वापरून गेलेली आहे, फुलं होऊन गेल्यानंतर त्याला जे येणारे जी हे फळं आहेत, ती फळं ना काढून घेतलं जातं. म्हणजे थोडक्यात ते बियाणं असतं. तर ते बियाणं आहे ना आधी काढून घेतलं जातं आणि नंतर सुकवून तसंच ठेवलं जातं. आणि नंतर मग पाऊस जेव्हा पडायला लागतो तेव्हा ते तिरडे लावले जातात. आणि तिरडे असे आहेत ना की तुम्ही ते काढून म्हणजे रोपं करून लावू शकत नाही. तेवढा त्यांना जीव धरत नाही आणि मरून जातात. मेन म्हणजे ते एकदम नाजूक असतात. त्याच पद्धतीने तुम्ही जिथे टाकाल ना तिथे ते तिरडे होतात. तुम्ही ते काढून लावले तर तिरडे होत नाहीत. तर अशा पद्धतीने दोन्हीमधला मी फरक सांगितला. ते फुलं खूप मोठी असतात अशी एकदम, आणि ही जी रानटी असतात ती खूप छोटी असतात. आणि ह्यांचा एक आता पावसाळ्याभरातच म्हणजे जसं पाऊस कमी कमी होत जाईल तसे हे मरत जातात, कारण की हे खूप नाजूक असतात. जरी तुम्ही तोडलंत ना तरी हे पटकन तुटेल असे आहेत. तर हे सगळे आपल्या घराभोवती वगैरे तुम्हाला बघायला मिळतील. जिथे रान वगैरे आहे त्या ठिकाणी बघायला मिळेल. तर आमच्या घराच्या वरतीच आहे, तिथे ही सगळी रुजलेली आहेत. आणि असं हे सिंगल नाही तुम्हाला बघायला मिळेल, असे गट्टेच्या गट्टे फुल रुजलेले बघायला मिळतील. तर मला हा एक राणी कलर सांगा, म्हणजे थोडा जांभळासारखा कलर तुम्हाला दाखवला आहे. अजून एक कलर आहे तो पण मी तुम्हाला दाखवते. ह्याच्यामध्ये व्हाईट कलर पण येतो, खूप छान व्हाईट पण कलर बघायला वाटतो. तर ही सगळी रानटी फुलं आहेत आणि ह्या पावसामध्ये जास्तीत जास्त येतात ही फुलं सगळी. बघितलेत? तर चला आता तुम्हाला म्हणजे सोनावळा, हे आपले तिरडे हे आत्ता ह्या सीझनमध्ये जास्ती बघायला मिळतील तुम्हाला. सोनावळ्यात वरती पण व्हिडिओ बनवला आहे, तो पण तुम्ही बघितला असाल. नुकतेच आता सुरुवात होते त्यांची पण. पण तो पण त्या जर रुजल्या असतील ना एका शेतानं किंवा सपाटाला, बघण्यासारखा म्हणजे एक हे असतो, सीन असतो तो. तर चला आता दुसरा कलर दाखवते तुम्हाला. तर मी मगाशी म्हटल्याबरोबर ना असं थोडं पिंक असं बॉडी कलर वगैरे तुम्ही म्हणू शकता. जे आपल्या कलर पेटीमध्ये जो कलर येतो ना त्या पद्धतीमध्ये बघा. इथे एक असं या कलरचा पण एक मस्तपैकी तिरड्यामध्ये रंग येतो. हे पण छान आहे, फक्त त्याचा कलर वेगळा आहे. ह्याच्या अजून एक व्हाईट पण येतं, पण व्हाईट आता मला इथे कुठे दिसत नाही आहे. पण हे एक दिसते, 2 आहेत, बघू शकता तुम्ही 2 आहेत. तर अशा पद्धतीने हे तिरडे आलेले आहेत. आणि हे बघा सगळीकडे आहेत, सगळीकडे म्हणजे सगळीकडे आहेत. हे बघा रान झालेलं आहे सगळं. आणि ह्यांचं काही बी वगैरे खाली पडलेलं असतं आणि जेव्हा पाऊस येतो तर पावसामध्ये हे चालू होतात, म्हणजे रुजायला सुरुवात होते यांची. तर अशा पद्धतीने हे 2 एक कलर आहेत. व्हाईट कलर बघते, जर मला दिसला ना तो पण दाखवते. आणि व्हाईटसुद्धा असतं. आणि बघा मस्त आहे ना व्हाईट कलर पण. तर असे 3 कलर तुम्हाला बघायला मिळतील. आणि हे आता हा सीझन आहे आणि फुलं पण बघू शकता किती नाजूक आहे. कलर सेम आहे, येलो कलरचे 2 डॉट पण तुम्हाला बघायला मिळतील. फक्त वेगवेगळे कलर असतात. जसे मी आता मगाचपर्यंत 2 कलर दाखवले, त्यातलाच हा एक व्हाईट आहे. पण व्हाईट नाही, हे रेअर आता कुठेतरी दिसायला म्हणजे बघायला मिळतात. अजून फुलं आलेली नाही आहेत सगळ्यांनाच. तर अशा पद्धतीने हे सगळे तिरडे आहेत. सो बघू शकता तुम्ही मस्तपैकी, हे बघा व्हाईट कलरचं. तर जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. आणि अजून छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत बघायला मिळतील तुम्हाला. आणि अशीच व्हिडिओ तुम्ही बघा आणि नक्की कमेंटसुद्धा करा. आणि जो काही फुलं मी तुम्हाला दाखवली त्याच्याबद्दल थोडक्यात जी काही माहिती दिली, तर तुम्हाला जर ती आवडली तर नक्की एक कमेंटसुद्धा तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने ही सगळी रानटी तिरड्याची झाडं आहेत आणि मस्त फुलं येतात त्यांच्यावरती. अजूनही खूप सारी अशी फुलं आहेत. रानभेंडी आहे, आपली नॉर्मल भेंडी आहे, त्यालासुद्धा ह्या सीझनमध्ये खूप सारी फुलं येतात. ती पण फुलं आहेत ना, ते आता ह्या आपले सण वगैरे चालू होतात ना त्या दरम्यानच ती फुलं येतात आणि मस्त आहे. ती फुलंसुद्धा आपण देवाला वगैरे वापरतो. तर अशा पद्धतीने ही सगळी फुलं आहेत. सो चला आता आपण इथे थांबणार आहोत. सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.